लहानपणी अनेक गोष्टी मी ऐकल्या आहेत. अकबर बिरबल, राजा राणी, इसाप नीती, वाघा कोल्ह्यांच्या, परीच्या, राक्षसाच्या, रामायणातल्या, महाभारतातल्या वगैरे. त्याच काळात एक सर्वात निराळी कथा माझ्या आईकडून मी ऐकले. एका भरल्या घरात तेव्हाची एकत्र कुटुंब पद्धतीमुळे सगळीच घरं भरली असत म्हणा. एक लहान म्हणजे 4-6 महिन्याचं दुर्लक्षित बाळ होतं. भावंडात चौथ्या नंबरचं घराचं प्रेम पहिल्या कुलदीपकातून पाझरून त्याच्यापर्यंत पोचत नसावं. जन्मजात अशक्त, रडकं, किरकिर, फारसं कोणी लक्ष देत नसे. त्याची आई सासूरवाशीण, घरकामाच्या रगाड्यात अडकलेली. पोटच्या गोळ्यासाठी जीव तुटायचा, पण कामाचा रेटा आणि जावा. सासूचा तोंडाचा पट्टा असह्य होती. हिटलरच्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पातल्या व्यथासुद्धा सौम्य वाटाव्यात अशा काही गोष्टी सासूरवासात घडत. चार चौघात सासूरवाशिनीला कोरडी सहानुभूती मिळे. पण अशी सहानुभूती दाखवणाऱ्या चार भिंतीत आपल्या सुनेचा छळच करत. पहिला महिना 2 महिने ती बाळाकडे लक्ष देऊ शकली. पुन्हा जमेना. लहान लेकरं रडायचीच, काही होत नाही. जन्मल्यापासून किरकिरच कार्ट, सदा भोकाड पसरलेलंच. घटकाभर रडल्यानं काही टाळू पडत नाही. तू नको लक्ष देऊ, तू आपलं स्वयंपाकाचं बघ. काही नाही, तुलाच काम टाळायचं असतं म्हणून लेकराचं निमित्त करून आराम करतीस. तुझी सगळी थेर आम्हाला काय नवी आहेत? अगं, त्या रडक्याचं काय नादी लागतेस? रडलं रडलं अन गप्प पडलं. तू आपलं भांडी घासून घे. काय करायचं असलं कीटक कार्ट मेलेलं बरं. सगळ्यांची तरी सुटका होईल. असले जावा सासूचे सल्ले नेहमीचेच होते. झालं, व्हायचं तेच झालं. तापीचं निमित्त झालं. लेकराच्या अंगावर पुरर उठले. अंगाची आग होत असावी. ते जीवाच्या आकांतानं रडू लागलं. आते, बाळ खूप रडते हो. अंगभर पुरळं अन फोड आलेत. दवाखान्यात नेऊत का? बाळाच्या आईनं काकुळतीने येऊन सासूला विचारलं. दवाखाना, डॉक्टर, औषध, पैसे, बापरे नकोच. एवढ्या तेवढ्याला डॉक्टर काय करायचं? मी विठा मावशीलाच विचारून येते. सासूने मोडता घातला. विठा मावशी म्हणजे घरगुती उपचार ठाऊक असणारी एक म्हातारी होती. लिंबाच्या पाण्यात कपूर घालून लेकराला नाव घाला म्हणजे पुरळ कमी होतील. हा विटा मावशीचा सल्ला अंमलात आणला. त्या लहानग्या जीवाची अवस्था भयानक झाली. भाजल्यासारखे फोड अंगभर पसरले. अगदी डोळ्याच्या पापण्यांवर सुद्धा त्याला रडताही येईना. दोन्ही ओठांवर फोड, अंगावर तीळ ठेवायला जागा उरली नव्हती. आईने धीर सोडला नाही. सासू तावातावाने विठा मावशीला भांडायला गेली. विठा मावशीचा सल्ला खरे तर योग्यच होता, पण सासूने घाईत नीट ऐकून घेतलंच नव्हतं. कडुलिंबाच्या पाल्याऐवजी खाण्याच्या लिंबाचा रसाचा अन कापराचा वापर झाला होता. पण चूक मान्य करण्याऐवजी सारे खापर सुनेवर फोडून ही बया मोकळी झाली. मी लिंबाच्या पाल्याचं म्हणाले, पण ही हेंद्री 4 लिंब अंघोळीच्या पाण्यात पिळून टाकली. मनाचं कारभार केला. सासूने कांगावा केला. सून मुळमुळ रडत राहिली. तिचे चित्त थाऱ्यावर नव्हते. तिला काही ऐकू येत नव्हते. तिला फक्त मरणाच्या दारातले आपले बाळ दिसत होते. त्या लेकराचे हाल सुरूच होते. संध्याकाळपर्यंत फोडातून पाणी झिरपू लागले. पुरुष मंडळी कामावरून परत आली. पुन्हा सगळ्यांनी मिळून बाळाच्या आईचा उद्धार केला. वैद्य आले, पण नाडी कशी पाहणार? हातभर फोड, नाकाजवळ सूत धरले. थोडी धाकधूक आहे, पण खरे नाही. वैद्यांनी निर्णय दिला. तोवर त्याच्या देहाला मुंग्या लागू लागल्या. दुपट्ट्यावरून काढून लेकरू पोत्यावर ठेवले. दाराआड निसर्गाचा एक नियम असतो. सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट म्हणजे सशक्तालाच जगण्याचा अधिकार देणे. त्याप्रमाणेच घडत होते. अशक्ताला निसर्गही नाकारतो, पण नियती
तिच्या मनात काय होते. दुसऱ्या दिवशी त्या बाळाने डोळे उघडले, अस्पष्ट हुंकार दिला. रात्रभर जवळ बसलेल्या आईच्या बोटाला हलकासा स्पर्श केला. 2 दिवस घिरट्या घालणाऱ्या मृत्यूला, जा, मी येत नाही, मला अजून जगायचे आहे, असे ठणकावून सांगितले असावे. 2 महिन्यांनी सासू नातवाला घेऊन विटामावशीच्या ढाळंजत बसून सांगत होती, आमची थोरली सून रमा ह्या लेकराची आई एकदम येळपट आहे. एक काम धड करत नाही. ऐकलं एक, केलं भलतंच. लेकरू मरू घातलं तरी बघितलं नाही. 2 दिवस हे बोचक मी मांडीवर घेऊन बसले होते, म्हणून तर जगलं. बघा, बघा कसा लबाडावानी हसतोय. खरंच ते छोटं मूल आजीकडे काय खोटारडी म्हातारी आहे असल्या नजरेने पाहत होते. हे सारे खरे असावे असे आता मला वाटतंय. कारण आजीने माझ्या चुलत भावांचे जसे लाड केले, मांडीवर घेऊन मुके घेतले, तसे मला कधीच जवळ घेतले नाही. खरे तर मला पण तिच्या सशासारख्या मौसूद गोधडीत झोपायचे होते. सगळ्यांना सगळे मिळत नाही असे म्हणतात, पण हे खरे नाही. काहींना सारे काही मिळते न मागता आणि काहींना काहीच मिळत नाही, अगदी मागून सुद्धा. ही कथा आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.